भाजपा पक्षाच्या जडणघडणीत ज्येष्ठ नेते अण्णासाहेब डांगे यांचं योगदान मोठं आहे। 1995 साली मंत्री असताना कॅबिनेटच्या तयारीच्या बैठका त्यांच्याच बंगल्यात होत होत्या। कणखर, परखड आणि थेट भूमिका घेणाऱ्या अण्णासाहेबांबाबत काही गैरसमज निर्माण झाल्याने ते पक्ष सोडून गेले होते। आता 23 वर्षांनी पुन्हा कुटुंबासह आपल्या जुन्या घरात ते आलेत। त्यांचा पक्षात योग्य सन्मान केला जाईल अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे। अण्णा, तुमच्यासारख्या ज्येष्ठांचा आशीर्वाद घेऊन आम्ही सर्वोत्तम सरकार चालवण्याचा प्रयत्न करीत आहोत अशा भावना मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केल्या। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री अण्णासाहेब डांगे तसेच त्यांचे सुपुत्र माजी नगराध्यक्ष ॲडव्होकेट चिमण डांगे आणि माजी नगरसेवक विश्वनाथ डांगे यांनी बुधवारी समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश केलाय। मुंबई येथे भाजप कार्यालयात मुख्यमंत्री फडणवीस, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश झाला। यावेळी आमदार सुधीर गाडगीळ, सुरेश खाडे, सत्यजित देशमुख, जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक उपस्थित होते। मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, भारतीय जनसंघाच्या वाटचालीमध्ये अण्णासाहेब डांगे यांचा मोठा वाटा आहे। पक्षात काही गैरसमज झाल्यामुळे ते आपलं घर सोडून गेले होते, तेव्हा ते गेल्याचे शल्य अनेकदा स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांनी बोलून दाखवलं होतं। 24 तास पक्षासाठी राबणाऱ्या मंडळींमध्ये अण्णा होते। त्यांनी खूप कष्टातून पक्षाला मोठं केलं। ते पक्ष सोडून गेले असले तरी मनाने भाजपमध्येच होते। त्यांनी कधीही पक्षाची विचारधारा सोडली नव्हती। आता ते पुन्हा आपल्या स्वगृही आलेत। त्यांचा योग्य सन्मान पक्षात केला जाईल अशी ग्वाही दिली आहे। ती घेतली गेली नाही आणि घेतली नाही म्हणजे मला कुठलं पद पाहिजे होतं असं नाही। कोणीतरी पवार साहेबांना विचारलं की अण्णा डांगेचं काय करताय, तर त्यांनी सांगितलं अण्णाच्या मागं पूर्वीसारखे माणसं राहिलेली नाहीत, ताकद राहिलेली नाही। पवार साहेबांनी हे काढलेले उद्गार हे माझ्या अंतःकरणाला भिडले, कारण पवार साहेबांनी जर असं म्हटलं तर मग कोण आम्हाला पुढे नेणार, ही अवस्था होती। म्हणून मी पक्षातून निष्क्रिय झालो आणि आज भारतीय जनता पार्टीमध्ये तुम्हा सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये प्रवेश केला। मला सांभाळून घ्या ही माझी विनंती आहे। एवढं बोलून मी माझं भाषण संपवतो। आज आमच्या सर्वांकरताच ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे की अण्णासाहेब डांगे यांच्यासारखं एक व्यक्तिमत्व ज्यांनी भारतीय जनता पक्षाच्या, भारतीय जनसंघाच्या वाटचालीमध्ये, वाढीमध्ये एक अतिशय मोलाचा वाटा दिला, ते पुन्हा एकदा आपल्या घरामध्ये परत आलेले आहेत। खरं म्हणजे मला आठवतं की आम्ही अगदी लहान कार्यकर्ते असतानापासनं प्रमोदजी, गोपीनाथजी, अण्णा, पुढे भाऊसाहेब, अरुण भाऊ, ही सगळी मंडळी 24 तास राबणारी मंडळी की ज्यांनी खूप कष्टातून या पक्षाला मोठं केलं, शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवलं। आणि त्यात अण्णा तर संघ आणि जनसंघापासनं या पक्षामध्ये काम करत होते। त्यांच्या एकूण व्यक्तिमत्वामध्ये एक स्वयंसेवक म्हणून जे संस्कार तयार झाले आणि भारतीय जनसंघाचे पूर्णवेळ कार्यकर्ते म्हणून त्यांनी आपल्या जीवनातले अतिशय